अग्नेयावर मागून येऊन कोणीतरी गन ताणताच आधी तर तो एकदम अलर्ट झाला, पण पुढच्याच सेकंदाला त्याने मान उचलून समोर श्रीधरकडे बघितलं, जो त्याच्या ओठांतून येणारं रक्त पुसत अत्यंत उद्धटपणे गालात हसत अग्नेयकडेच बघत होता. त्याच्या थोबड्यावरचा तो उर्मटपणात सांगत होता, सध्या त्याच्या डोक्यात मोठं षडयंत्र शिजत आहे ते. मी तुला बोललो होतो ना, तिला मिळवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो, अगदी कोणत्याही थराला. काय करू, इतकं प्रेमच तर करतो मी तिच्यावर, अगदी तुझ्याहूनही खूप जास्त, इतकं जास्त की तिच्यासमोर कोणीच नाही. हा फोटो बघतोय, ती एवढीशी असल्यापासून प्रेम करतोय मी माझ्या बटरफ्लायवर. कधी समोर आलो नसलो तरी तिच्यावर माझी खूप बारीक नजर होती. मग तुला वाटलंच कसं, तू तिला माझ्यापासून लांब करशील म्हणून? मी तर ते होऊ देणारच नाही. आणि ते कसं? बोलता बोलताच श्रीधरच्या ओठांवर परत एक कपटी हसू आलं. त्याने एक नजर अग्नेयावर गन ताणलेल्या व्यक्तीकडे बघून ओठ उंचावले. माझ्या प्रेमाची हद्द जर तुला बघायची असेल तर तू ह्यांना विचार, ते तुला सर्व काही सांगतील. काय अंकल, आता तरी तुम्ही तुमच्या अग्नीला सर्व सांगणार ना? श्रीधरच्या त्या उपहासात्मक हास्याकडे बघून अग्नेय झटक्यात मागे वळला, तर त्याला रमेश त्याच्यावर बंदूक ताणून उभे दिसले. तशा इथे अग्नेयच्या भुवया आकसल्या ना. त्याने एक नजर विष्णू, रॉकी आणि त्याच्या गार्डकडे पाहिलं, ज्यांच्या डोक्यावर श्रीधरच्या अजून आलेल्या गार्ड्सने बंदुका धरल्या होत्या. त्यामुळे त्यांना हलताही येत नव्हतं. अंकल, पण रमेशला बघून अग्नेयच्या डोळ्यात दुःखाऐवजी एक वेगळाच अविश्वास झळकला. जणू रमेश बद्दल हा धक्का पचवणं त्याला कदाचित कठीण जात होतं. त्याच्या चेहऱ्यावरचे ते गोंधळलेले भाव बघून श्रीधर हसत उठून त्याचे हात झाडतो. हे सरप्राईज कसं वाटलं अग्नेय? म्हणजे हे सरप्राईज तर तू एक्सपेक्टच केलंच नसशील ना? श्रीधरला अग्नेयला लाचार बघून जणू एक वेगळंच आंतरिक सुख भेटत होतं. पण त्याला काय माहित ना, वाघ कधीच लाचार होत नाही ते. अंकल, तुम्ही ह्याच्यासोबत, म्हणजे तुम्हाला हे सर्व करायची काय गरज पडली? अग्नेयची नजर थेट आता रमेशच्या नजरेला भिडली, जो केव्हाचा नजर रोखून अग्नेयच्या स्थिर एक्सप्रेशनला बघत होता. म्हणजे इतका मोठा धक्का भेटूनही अग्नेय फारसा काही रिॲक्ट झाला नाही. हेच त्यांच्यासाठी शॉकिंग होतं. पण त्याच्या प्रश्नावर मात्र रमेशचा चेहरा कठोर झाला. त्याला त्याच्या कर्माचा काहीच पश्चाताप वाटत नव्हता. आता काय गरज होती हेही मी नव्याने सांगण्याची खरंच आवश्यकता आहे का अग्नी? इतकी वर्ष हे चांगुलपणाचं नाटक करून दमलो होतो यार मी. वीट आला होता अशा जगण्याचा. त्या मूर्ख देविकाला फिरवून किती वेड्यात काढायचा प्रयत्न केला मी. तिला न कळत भडकवून प्रॉपर्टीची लालसा तिच्या मनात निर्माण केली. पण ती मूर्ख बाई ह्याला त्याला भेटून उगाच नको ते छोटे छोटे प्लॅन करत बसली. पण काही मोठं करण्याची तिच्यातही हिम्मत नव्हती. मला वाटलं ती तुझ्या आजी आजोबांवर इमोशनली दडपण आणेल, पण छे, त्या म्हाताऱ्याकडे तर जमिनीचा तुकडा सोडला तर काहीच नव्हतं. सगळं काही तू उभा केल्याने तुझ्या नावावरच होतं, आणि तुझ्याकडून काही घेणं कदापि सोपं नव्हतं. मग मला विचार आला की शत्रूचा शत्रू तर आपला मित्र असतो म्हणून. त्यामुळे मी तुझ्या सगळ्यात मोठ्या रायवल सिंघानिया साहेबांशी येऊन हात मिळवला, जेणेकरून तुझा काटा काढून मला त्या पूर्ण साम्राज्याचा राजा होता येईल. रमेश रागाच्या भरात आपल्या मनातील सर्व राग ओकून मोकळा झाला. पण त्याच्या इतक्या मोठ्या भाषणावरही अग्नियाच्या तोंडावरची साधी माशीही हलली नव्हती.
अजूनही तसाच निर्विकार चेहरा ठेवून उभा होता तो. जणू त्याला या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. पण अग्नेयचे एक्सप्रेशन बघून विष्णूला त्याचं हसू आवरताच येईना. समोरच्याला चीड भरेल असे एक्सप्रेशन होते त्याचे, जे पाहून कधी कधी विष्णूही चिडायचा. तुमचा हा चेहरा नित्याला माहीत आहे. अग्नेयच्या तोंडून निघालेल्या त्या एका प्रश्नावर रमेशच्या तोंडावरचा रंगच उडाला आणि तो काहीसा रागातच पुढे आला. माझ्या मुलीला यात ओढू नको अग्नी. तिचा या सगळ्यांशी काहीच संबंध नाही. त्यामुळे माझ्या बाळाला उगाच या मॅटरमध्ये ओढू नको. रमेशला रागात धुसमुसताना बघून अग्नेयच्या ओठांवर तिरकस हसू पसरलं. मीन्स मिस्टर रमेश, तुम्ही माझ्या वाईफला या मॅटरमध्ये ओढणार आणि मी नित्याला तिच्या डॅडचा रिअल फेस दाखवायचाही नाही. ये तो इंसाफ नहीं हुआ. अग्नेयने आता लापरवाहीने दोन्ही हात खिशात घातले. पण त्याच्या या बोलण्यावर रमेशचं रक्त चांगलंच खवळलं ना. अग्नी, विसरू नको, माझी गन तुझ्यावर नेम धरून आहे. रमेशचे ते भडकलेले डोळे आता जणू ट्रिगर दाबायला उत्सुकच होते. स्टील आय डोंट केअर मॅन. अग्नेय जणू त्याच्या नजरेनेच रमेशला सुनावून मागे फिरला. पण आपल्या बॉसचा तो धासू ॲटिट्यूड बघून रॉकीला तर जोरदार शिटी वाजवशी झाली. शत्रूंच्या वलयात अडकूनही त्याचा बॉस अगदी बिनधास्त वावरत होता. हीच तर वाघाची खासियत असते ना. त्याला कोणीच कंट्रोल करू शकत नाही. कुणाल कुठे आहे? आता अग्नेयची काहीशी रागीट नजर परत श्रीधरवर आली. तशा इथे श्रीधरच्या भुवया उंचावल्या ना. तुला कसं माहीत? स्वतःच्याच माणसांनी एवढा मोठा धोका देऊनही तो शांत कसा राहू शकतो? या विचारात श्रीधर त्याला आश्चर्याने काही विचारायला जाणार. तोच त्याच्या चेहऱ्यावरचे ते स्मार्ट भाव आणि त्याची ती तेच नजर बघूनच श्रीधरने मनातच नकारार्थी मान हलवली. डॅड वॉज राईट. यू आर कम्प्लिटली मास्टर माइंड. श्रीधरला स्वतःच्या दुश्मनाची स्तुती करताना बघून रमेशही शॉकच झाला. पण आता समोरचा मास्टरपीस आहेच इतका घातक, तर कोण स्वतःला त्याची स्तुती करण्यापासून कसं अडवणार ना. दॅट ब्लडी कुणाल, तोच तर त्या मेन्शन मधला सर्वात मेन मोहरा होता माझा. पण तो फूल, त्याने माझा सर्व प्लॅनच फिरवला. श्रीधरने दात घासत त्याच्या हाताची मूठ आवळली. कारण कुणालच्या नावानेही त्याचा संताप होत होता. पण इथे अग्नेय मात्र हलका गालात हसला. समोरच्या मुलाची चरफड बघून त्याला जणू मज्जाच येत होती. तू त्याला प्रॉमिस केलेलंस की जर तो तुझी हेल्प करतोय तर आफ्टर मी तू त्याला माझी पुण्याची रिअल इस्टेटची ब्रांच आणि मॉलची चेन मिळवून देशील. आणि त्या बदल्यात त्याला तुला मेन्शनच्या सिक्युरिटीच्या सिक्रेट्स की सांगाव्या लागतील. इतकंच नाही तर माझी आणि प्रिन्सेसच्या बेडरूम पासून ते प्रिन्सेस काम करते त्या स्टडी रूम पर्यंत त्याने तुला सगळ्या इन्फो पुरवल्या देखील. त्यात माझ्या सिक्युरिटीचा बारकोडही त्याने खूप शिताफीने तुझ्यापर्यंत पोहोचवला. पण ह्यात तुझी मदत करता करता त्याच्याकडून फक्त एक चूक झाली. मे आय राईट? अग्नेयला सगळंच माहीत आहे बघून रमेश तर सदम्यातच गेला. जर त्याला कुणालबद्दल सर्व माहीत होतं म्हणजे आपल्याबद्दलही खूप आधीपासून तो जाणून असणार. या विचारानेच आता मात्र रमेशचे पाय थरथरू लागले. पण श्रीधरला अग्नेयला माहीत आहे बघून जास्त मोठा धक्का बसला नाही. कारण त्याचं इंटेलिजंट माइंड एव्हाना त्याने पकडलं होतं. फक्त त्याची शार्प नजर पकडणं कोणानेच शक्य नव्हतं. अगदी कोणानेच नाही. रमेशला आता घाबरून एक पाऊल मागे गेलेलं बघून अग्नेय तिरकस हसतच जाऊन परत त्या बेंचवर पसरला. नक्की कोण कोणावर भारी पडतंय तेच समजत नव्हतं.
कारण अग्नेयची सगळी लोक पकडली जाऊनही तो राजासारखा अजूनही त्याचा वर्चस्व गाजवत होता. आणि इथे श्रीधरच्या हातात पूर्ण गेम असूनही तो अजून काहीच करू शकला नव्हता. त्या साल्याची चूक नव्हती अग्नेय, तर तो एक गुन्हा होता. त्याला मी फक्त माझ्या बटरफ्लायवर लक्ष ठेवायला सांगितलेलं, पण तो डॅश माझ्या सियाच्या सुंदरतेकडे अट्रॅक्ट व्हायला लागला. मला येऊन बोलला तो माझी हेल्प करणार नाही म्हणून, कारण माझी बटरफ्लाय हवी होती त्याला. माझी बटरफ्लाय जिला मी तुझ्यासोबतही शेअर करू शकत नव्हतो. तिथे त्या झिंगूरचा काय प्रश्न होता ना. मग माझं डोकंच फिरलं. श्रीधरला पॅनिक होऊन वेड्यासारखा बरळताना पाहून अग्नेयची नजर किंचित बारीक झाली आणि त्याने हळूच तिरक्या नजरेने विष्णूकडे बघून मान डोलवली, जणू ही केस पूर्णतः सायको आहे असंच सांगत होता तो त्याला. पण त्या कुणालचं या सर्किटने काय केलं याचा अग्नेयनेही जास्त विचार केला नाही. तसंही त्याला श्रीधरने मारलं नसतं तरी तो स्वतःही सोडणार नव्हता. मग यात मोनालिसाचा संबंध कसा आला? अग्नेयचा परत तोच थंड आवाज त्या हॉलमधलं वातावरण गोठवून गेला. तसं इकडे मोनालिसाचं नाव ऐकून श्रीधरची नजर परत त्याच्यावर आली, पण ह्यावेळी त्याच्या नजरेत किंचित अंगार पसरलेला. एक गोष्ट सांग यार अग्नेय, तुझ्यात असं काय आहे जे मुली तुझ्यासाठी इतक्या वेड्या झाल्यात? आता माझी सिया तर भोळीच आहे, तिला लोकांची एवढी समज नाही, पण ही मोनालिसा ही इतकी मूर्ख असेल असं मला वाटलंच नव्हतं. साली तिच्याकडे फक्त मी एक मदत मागितलेली, एक मदत. त्या बदल्यात तिला बक्कळ पैसा देत होतो मी, इतका पैसा जो तिला आयुष्यभर पुरला असता. फक्त त्या बदल्यात तुला अडकवण्यासाठी अटेम्प्ट टू रेपचं एक छोटंसं नाटक करायला सांगत होतो मी तिला. कारण तुमच्या दोघांचं नाव ऑलरेडी इतकं व्हायरल होतं की कोणालाही तिचे आरोप खरंच वाटले असते. पण त्या सालीने माझ्या या श्रीधर सिंघानियाच्या तोंडावर बाहेरचा रस्ता दाखवला. तुला घेऊन खूप जास्तच लॉयल बनत होती ती. मग तिला तिची लायकी तर दाखवावी लागणारच होती मला. मग मीच तिची अवस्था अशी केली की सरळ तुझ्यावरच नाव येईल. आणि तसं झालंही होतं. न्यूज खूप फास्ट वेने व्हायरल झाल्या होत्या, पण तुझं नेटवर्क इतकं जास्त स्ट्रॉंग होतं की मला काही करताच आलं नाही. श्रीधरचं ऐकून इथे रॉकी आणि विष्णू तर शॉकच झाले. मोनालिसाच्या अवस्थेमागे हा जबाबदार आहे बघून त्यांना विश्वासच बसत नव्हता. ती कशीही असली तरी अग्नेय सोबतच्या ह्याच्या दुश्मनीत ती नाहक भरडली गेली होती. त्याचा ऐकून अग्नेय मात्र स्टील शांत होता, जणू या गोष्टीची त्याला बऱ्यापैकी कल्पना आलेली. ज्युनियर सिंघानिया, झालं की तुझ्या अजून कोणत्या गुन्ह्याची कबुली द्यायची बाकी आहे? अग्नेयच्या या खोचक बोलण्यावर श्रीधरच्या हाताची मूठ घट्ट आवळली गेली. बोलण्यात अग्नेयने आपल्याकडून सगळंच काढून घेतलं हे त्याच्या लक्षातच आलं नाही. पण पावलोपावली त्याला अग्नेयच्या स्मार्टनेसची प्रचिती मात्र येत होती. रमेश तर अग्नेयला अजूनही इतकं शांत बघून हैराण होते. त्याच्या मित्रावर गन ताणूनही त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. आता कोणती कबुली नाही तर एक फुल आणि फायनल गुन्हाच करायचा आहे, कारण त्यानंतर मला माझ्या बटरफ्लाय सोबत नॉर्मल लाईफ जगायची आहे. आणि त्यासाठी तुला तर मरावं लागेल ना, कारण तुला मारूनच मी माझ्या सियाला परत मिळवू शकतो ना. श्रीधर रमेशच्या हातातली गन ओढूनच खुनशी हसत अग्नेयवर धरतो. तसा अग्नेयला त्याचा चाललेला खटाटोप बघून हसू आलं. किती धडपड चाललेली या जीवाची. पण बाबा, तू आताशी अंड्यातून बाहेर आलाय.
तर तो आतापर्यंत पूर्ण परिपक्व कोंबडा झाला आहे, जो कधी कुठून तुझ्यावर वार करेल तुला देखील समजणार नाही. अरे अरे ज्युनियर सिंघानिया, इतकी काय घाई आहे? माझ्या प्रिन्सेसची आई नको का तुला? म्हणजे तुला तिची कमजोरी हवे ना? त्याशिवाय माझी प्रिन्सेस तुझ्या जवळ कशी बरं येईल? अग्नेयने इतकं बोलून जोरात जशी शिटी वाजवली तसं पुढच्याच सेकंदाला त्या मगासच्या सियाचा फोटो पब्लिक झालेल्या वॉलवर आता दुसरी स्क्रीन ऑन झाली आणि त्या स्क्रीनवरचं दृश्य पाहून इकडे श्रीधर आणि रमेशचा श्वासच घशात अडकला. जे डोळ्यांना दिसतंय त्यावर विश्वास ठेवायलाच त्यांना काही सेकंद गेले. डॅड, सिंघानिया साहेब. समोरच्या स्क्रीनवर एका बेडला मिस्टर सिंघानियांना बांधून झोपवलेलं दिसत होतं. ते त्यांचा हातपाय सोडवण्याचा अतोनात प्रयत्न करत होते, पण अग्नेयची पकड होती ती अशी कशी लूज पडेल ना? तोच वॉर्ड, तोच बेड बरं का, जिथे माझ्या प्रिन्सेसची आई होती. फक्त फरक इतकाच आहे की सिनियर सिंघानियाच्या बेडच्या खाली मी ब्लास्टर सेट केलाय, जेणेकरून त्यांच्या या तडफणाऱ्या आत्म्याला लवकरच शांती भेटेल. आता तुझ्याकडे शेवटची 10 मिनिटं आहेत त्यांना वाचवायला, नाहीतर तुझे डॅड. अग्नेयच्या त्या बेफिकीर बोलण्यावर अग्नी, यू डॅश, आय विल किल यू डॅश. श्रीधर रागाने फणकारून अग्नेयच्या अंगावर धावून जाणार की श्रीधर साहेब, अहो आधी मोठ्या साहेबांना वाचवणं गरजेचं आहे. रमेशने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्याला पटकन अडवलं. तशा इथे अग्नेयचा एक ओठ रुंदावला. येस श्रीधर, तुझे अंकल बरोबर बोलतायत. हा बघ, ह्यातच तू 1 मिनिट वाया घालवलास. अग्नेयचं ऐकून श्रीधर वाऱ्याच्या वेगाने हातातली गन टाकून त्या दिशेला पळाला, कारण तो डोर लॉक होता हे त्याला माहीत होतं. त्याच्या मागून रमेश आणि गार्ड्सही पळाले. तशी अग्नेयच्या चेहऱ्यावर डेव्हिल स्माईल आली. विष्णूने त्याच्या वॉचचं एक बटन दाबून तो पटकन अग्नेय जवळ आला. अग्नी, लेट्स गो, वी डोंट हॅव दॅट मच टाइम. विष्णू बोलेपर्यंत अग्नेयच्या आर्मीची विस्फोटक बटालियन फुल स्पीडने हातात गन घेऊन त्या फ्लोअरवर एंटर झाली आणि त्यांनी पूर्ण फ्लोअरच्या कानाकोपऱ्यात ते ब्लास्टर सेट करायला सुरुवात केली. अग्नेयही डोळ्यांवर गॉगल चढवत उठून उभा राहिला. तसं विष्णू आणि रॉकी सकट बाकी टीमने त्याला प्रोटेक्ट करत तिथून खाली उतरायला सुरुवात केली. लोकांना वाटत असेल या अग्नीला काहीच माहीत नव्हतं म्हणून, पण त्याला तर ह्या मेन अजगरापर्यंत पोहोचायचं होतं. म्हणून तर इतके दिवस त्याच्या घरातल्या सापांना दूध पाजत होता ना तो. पण आता अजगर त्याच्या हातात आलाच होता. तर आता सर्वांचा विध्वंस नमूद झालेला, कारण त्याच्या राज्यात चुकीला माफी नव्हती. अग्नेय जसा मागच्या गेटने हॉस्पिटलच्या बाहेर पडला, तसा पुढच्या सेकंदाला त्या हॉस्पिटलच्या टॉप VIP फ्लोअरवर एक मोठा ब्लास्ट झाला आणि तिथे एक खूप मोठा धुराचा गुब्बारा आकाशात विलीन झाला. पण एवढ्यावरच आतंक थांबणार होता का? पुढच्या मिनिटालाच त्या हॉस्पिटलच्या प्रत्येक फ्लोअरवर सेट केलेले ते कितीतरी ब्लास्टर ब्लास्ट होत क्षणातच त्या हॉस्पिटलची बिल्डिंग माती मोल झाली. काही सेकंदापूर्वी जिथे एक भलं मोठं हॉस्पिटल उभं होतं, तिथे आता केवळ राख उरलेली. अग्नेयचा वार होता तो, मग मागे काही ठेवण्याचा सवालच नव्हता. सो फायनली अग्नेयचे सगळे दुश्मन तुमच्या समोर आले आहेत आणि त्या सगळ्या दुश्मनांचा विनाशही अग्नेयने त्याच्या स्टाईलने केला आहे. पण ह्यामध्ये जे काही झालं आहे ते जेव्हा घरी कळेल, तेव्हा आता घरी कोणता नवीन प्रकोप येणार यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा, कारण पुढचा भाग नक्कीच एक मोठा ट्विस्ट घेऊन येत आहे. आणि आजचा भाग आवडला असेल
तर लाईक करा, कमेंट करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नव्हतं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.